नमस्कार मित्रांनो, चला शिकूया सारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयामधील सर्व पाठावरील 47 महत्त्वाचे प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवू शकता, कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि हे प्रश्न CETच्या परीक्षेमध्ये येण्याची खूप म्हणजे दाट शक्यता आहे. तर हे प्रश्न तुम्ही नोट्स करून ठेवू शकता. तर चला व्हिडिओला सुरू करूया. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील रिकामी जागा विद्यापीठाची स्थापना झाली. टेक्सास, हॉवर्ड, गॉटिंगेन की ऑक्सफर्ड? तर इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना रिकामी जागा नाण्यावर प्रथम पाहण्यात आली. वाकाटक, कुशाण, सातवाहन यापैकी नाही. तर देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यात आली. त्याच्यानंतर आहे कार्ल मार्क्स यांच्या मते मानवी इतिहास हा रिकामी जागाचा इतिहास असतो. वर्गसंघर्ष, स्त्रीवाद, तुरुंग व्यवस्था की राजकारण? तर कार्ल मार्क्स यांच्या मते मानवी इतिहास हा वर्गसंघर्षचा इतिहास असतो. मराठ्यांची इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित करणारे कोण? तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर की विष्णुशास्त्री चिपळूणकर की इतिहासचार्य विका राजवाडे की यापैकी नाही? तर मराठ्यांची इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित करणारे इतिहासचार्य विका राजवाडे. त्याच्यानंतर आहे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे रिकामी जागा इतिहासाचे वर्णन केले जाते. मानवी इतिहास उपयोजित, भौगोलिक की यापैकी नाही? तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन केले जाते. रिकामी जागा ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तत्त्वज्ञान, अभ्यास, मानवशास्त्र की राज्यशास्त्र? तर तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी रिकामी जागा या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न, गुलामगिरी की दीनबंधू? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा रिकामी जागा आणि रिकामी जागा या वर्तमानपत्रांनी गाठला. केसरी आणि मराठा, दर्पण आणि प्रभाकर, प्रभाकर आणि केसरी की ज्ञानोदय आणि प्रभाकर? तर स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. त्यानंतर आहे चुकीचा पर्याय निवडा. भारतातील पहिली इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. नंबर 2, कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. नंबर 3, जेम्स ऑगस्ट हिकी या व्यक्तीने ते सुरू केले आणि जेम्स ऑगस्ट हिकी भारतीय व्यक्ती होते. तर चुकीचा पर्याय काय आहे? तर जेम्स ऑगस्ट हिकी हे भारतीय व्यक्ती होते. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा या फ्रेंच तत्त्वज्ञाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. कार्ल मार्क्स, मायकेल फुको, व्हॉल्टेअर की रेने देकार्त? तर व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. रिकामी जागा हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, धर्मानंद कोसंबी, रामशरण शर्मा की यापैकी नाही? तर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. दृक्कलामध्ये रिकामी जागा व रिकामी जागा यांचा समावेश होतो. गायन, वादन, लेखन व वाचन, चित्रकला व शिल्पकला की यापैकी नाही? तर दृक्कलामध्ये चित्रकला व शिल्पकला यांचा समावेश होतो. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश सन रिकामी जागामध्ये केला गेला. सन 2015, सन 2010, सन 2012 की ऑप्शन 4? तर युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश सन 2012मध्ये केला गेला. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा रिकामी जागा असतात. आयताकृती, चौरसाकृती, तारकाकृती की त्रिकोणाकृती? तर हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा या शहरामध्ये आहे. तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा शहरामध्ये आहे. तर मुंबई, दिल्ली, चेन्नई की हैदराबाद? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली या शहरामध्ये आहे. चुकीचा पर्याय निवडा. उत्तर प्रदेश रामलीला, केरळ कुटियाट्टम, झारखंड छाऊनृत्य, गढवाल रामलीला? तर गढवाल रामलीला हा चुकीचा पर्याय आहे. चुकीचा पर्याय निवडा. आग्रा ताजमहल, कोणार्क, सूर्यमंदिर, घारापुरी लेणी, मुंबईत जंतर मंतर? तर मुंबई जंतर मंतर, कारण जंतर मंतर हे जयपूरमध्ये आहे, राजस्थानमधील. स्वातंत्र्योत्तर काळात इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. नंबर 1 आहे मार्क्सवादी इतिहास, नंबर 2 वंचिताचा इतिहास आणि नंबर 3
रिकामी जागा. तर स्त्रीवादी इतिहास आहे का, वसाहतवादी इतिहास आहे का, राष्ट्रवादी इतिहास आहे का, की यापैकी नाही. तर मार्क्सवादी इतिहास आहे, वंचिताचा इतिहास आहे आणि स्त्रीवादी इतिहास हे स्वातंत्र्योत्तर काळात इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना रिकामी जागा यांनी मांडली. तर ही कल्पना मांडणारा कोण? तर विल्यम जोन्स, अँटोनिओ ग्रामची, कार्ल मार्क्स की जेम्स डक. तर इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडणारा अँटोनिओ ग्रामची होय. चुकीचा पर्याय निवडा. रिकामी जागा चुकीचा पर्याय निवडा. नंबर 1 आहे प्रगती त्र्यंबक शंकर शेजवलकर, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि प्रभाकर प्रकअत्रे. तर प्रभाकर हे जे पत्र आहे हे भाऊ महाजन यांचं आहे आणि प्रकअत्रेचं नाही, म्हणून चुकीचा पर्याय प्रभाकर प्रकअत्रे. त्याच्यानंतर आहे ॲनल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या इतिहास लेखनाच्या प्रणालीमध्ये रिकामी जागा या प्रणालीला सुरू करण्याचे आणि विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. नंबर 2 या प्रणालीमध्ये तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांना महत्त्व दिले जाते. दोन्ही विधाने सत्य आहेत की दोन्ही विधाने असत्य आहेत, की फक्त विधान क्रमांक 1 असत्य आहे, की विधान क्रमांक 2 असत्य आहे. तर दोन्ही विधाने सत्य आहेत. चुकीचा पर्याय निवडा. गोल घुमट अहमदपूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई, ताजमहल आग्रा, कुतुब मिनार मेहरौली. तर गोल घुमट अहमदपूर. त्याच्यानंतर आहे इसवी सन 1982 प्रसिद्ध झालेले रिकामी जागा हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. स्त्री पुरुष तुलना, मराठी रियासत यापैकी नाही की बखर. तर इसवी सन 1982 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे भारतीय हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार असून मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. आणि बी बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आत्मचरित्रपर, राजनीतीपर असे प्रकार पडतात. दोन्ही विधाने चूक आहेत, फक्त विधान क्रमांक बी चूक आहे, फक्त विधान क्रमांक ए चूक आहे, की दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहास लेखनात रिकामी जागाचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. यांपैकी नाही वर्गसंघर्ष, भूतकाळातील स्थित्यंतरांचे की स्थापत्यशास्त्र. तर फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहास लेखनात भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. शिल्पकला रिकामी जागा असते, द्विमितीय, त्रिमितीय, एकमितीय की यापैकी नाही. तर शिल्पकला त्रिमितीय असते. अबुल फजल याने अवलंबलेली संशोधन पद्धती रिकामी जागा व रिकामी जागा होती असे मानले जाते. पुरातन व लेखी, पूर्वग्रह विरहित व वास्तववादी, छोटी व समान आणि यापैकी नाही. तर अबुल फजल यांनी अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित व वास्तववादी होती असे मानले जाते. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील रिकामी जागा या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. ऊर, हडप्पा, मोहंजोदडो यापैकी नाही. तर जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. पंजाबमधील रिकामी जागा जमातीची तांब्याची व पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा जागतिक वारसा समाविष्ट आहे. लोक, जन, ठटेरा की यापैकी नाही. तर पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची व पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. ठटेरा. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्ये. ही पद्धती सासूसुद्धा असून मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. आणि नंबर बी या पद्धतीत प्रश्नांची योग्य मांडणी केली जाते. प्रश्न मानवकेंद्रित असतात. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. फक्त विधान ए चूक आहे, फक्त विधान बी चूक आहे, की दोन्ही विधाने बरोबर आहेत, की दोन्ही विधाने चूक आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. फक्त इथे जो सासू दिलेला आहे तो शब्द चुकलेला आहे, त्याच्याबद्दल माफ करा. त्याच्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखनाची मूलभूत भूमिका रिकामी जागा यांनी सिद्ध केली. तर ॲनल्स प्रणाली यापैकी नाही. मायकेल फुको की फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा पाहिजे तिथे ओझा झालं. तर स्त्रीवादी इतिहास लेखनाची मूलभूत भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा यांनी प्रसिद्ध केली. चुकीचा पर्याय निवडा. उत्तर भारत कथक, महाराष्ट्र लावणी, तमिळनाडू भरतनाट्यम आणि केरळ कुचिपुडी. तर केरळ कुचिपुडी. रिकामी जागा या जर्मन साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनीशी विकत घेतल्या. स्टर्न, जर्मनी, गॅझेट की यापैकी नाही. तर स्टर्न या जर्मन साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनीशी विकत घेतल्या.
मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील गुहा मंदिरे प्रसिद्ध आहेत. भीमबेटका, कडप्पा, हडप्पा, मोहेंजोदडो. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहा मंदिरे प्रसिद्ध आहेत. खाली भारतातील जागतिक वारसा स्थळे दिले आहे. त्यातील एक वेगळ्या प्रकारचे आहे ते ओळखा. ताजमहल, कोणार्क सूर्यमंदिर, वेरूळ लेणी की पश्चिम घाट. तर पश्चिम घाट. रिकामी जागा रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. 8 जून 1956, 23 जुलै 1927, 1929 की यापैकी नाही. तर 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी वर्तमान न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. वर्तमानपत्र नाही. बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे मराठीतील पत्र रिकामी जागा येथे सुरू झाले. पुणे, मुंबई, नाशिक की नागपूर. तर बाळशास्त्री जांभेकर हे यांचे दर्पण हे मराठीतील पत्र मुंबई येथे सुरू झाले. सांस्कृतिक वारसा हा रिकामी जागा असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. तर सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपुल लेखनापैकी रिकामी जागा आणि हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. हू वेअर द शूद्राज व अनटचेबल्स, मूकनायक व बहिष्कृत भारत यापैकी नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज व द अनटचेबल्स हे ग्रंथवंचिताचे इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. चुकीचा पर्याय निवडा. कार्ल मार्क्स, दास कॅपिटल, मायकेल फुको, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, रेने देकार्त, डिस्कोर्स ऑन द मेथड, लिओपोल्ड व्हॉन रांके, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल लिहिला. मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. तर लिओपोल्ड व्हॉन रांके आर्किओलॉजी ऑफ नॉलेज यांनी लिहिला नाही. त्यांना द रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. रिझन इन हिस्ट्री माझ्या विचारांनी यांनी लिहिलेला आहे. वर्ड ऑफ हिस्ट्री असा काहीतरी ग्रंथ आहे त्या नावाचं त्यांनी लिहिला. म्हणून लिओपोल्ड व्हॉन रांके हे चुकीचा पर्याय आहे. चुकीचा पर्याय निवडा. इंदुप्रकाश विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार, दीनबंधू बहुजन समाजाचे मुखपत्र, ज्ञानोदय मराठी वृत्तपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान, प्रभाकर 1851मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. तर प्रभाकर 1851मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला हा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर आहे प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधन शतपत्रे प्रभाकरमध्ये प्रसिद्ध झाली. विधान अ बरोबर आहे, विधान अ चूक आहे की दोन्ही विधाने बरोबर आहेत की दोन्ही विधान चूक आहेत. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला रिकामी जागा शैलीचा प्रभाव होता. पर्शियन, चित्रकला, शिल्पकला की यापैकी नाही. तर हस्तलिखितांमधील लघुचित्रावर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात रिकामी जागा या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली कलाशाळा स्थापन केली होती. जेम्स वेल्सच्या लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग यापैकी नाही. तर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली कलाशाळा स्थापन केली होती. प्राचीन इतिहासकार आणि इतिहास लेखन करताना त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या जोड्या दिल्या आहेत आणि चुकीचा पर्याय निवडा. मायकेल फुको भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण, लिओपोल्ड व्हॉन रांके ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करणे, व्हॉल्टेअर मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा आणि रेने देकार्त वर्गसंघर्ष. तर रेने देकार्त वर्गसंघर्ष चुकीचा पर्याय आहे, कारण कार्ल मार्क्स यांचा हा विचार आहे वर्गसंघर्षाचा. म्हणून रेने देकार्त वर्गसंघर्ष हा चुकीचा पर्याय आहे. चुकीचा पर्याय निवडा. 15 सप्टेंबर 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन, 1 मे 1972 मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले, 15 ऑगस्ट 1982 रंगीत दूरदर्शनचे आगमन आणि 1991 नागपूर केंद्राचे कार्यक्रम सुरू. तर 15 ऑगस्ट 1982 रंगीत दूरदर्शनचे आगमन हे चुकीचा पर्याय आहे. सन 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. दोन्ही विधाने चूक आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत की फक्त विधान क्रमांक ए चूक आहे आणि विधान क्रमांक बी चूक आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण या पद्धतींचा वापर अवघड आहे की इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही की या पद्धतींना खूप साहित्य लागते की यापैकी नाही. तर इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनाची पुनरावृत्ती करता येत नाही. रिकामी जागा साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. वाकाटक, सातवाहन, मुघल, गुप्त. तर गुप्त साम्राज्याच्या काळात
भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. चुकीचा पर्याय निवडा. प्रभाकर पहिले मासिक, दिग्दर्शन पहिले मासिक, प्रगती साप्ताहिक आणि बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र. तर प्रभाकर हे मासिक नसून हे काय आहे तर पत्र आहे, म्हणजे वर्तमानपत्र आहे. तर मित्रांनो, हे जे काही 47 प्रश्न आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण हे प्रश्न तुमच्या CET परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिली वेळी भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.